मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। कसे आहात सर्व? तर आजचा हा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला माझा मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे पूर्ण। तर चला सुरू करूया। मी उठले 5:30 वाजता। उठल्यावर अगोदर 5:30 नंतर 6 पर्यंत फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर 7:15 पर्यंत माझा योगा करून झाला। तुम्हाला तर माहिती आहे सध्या मी योगा चालू केलेला आहे, तर 7:15 पर्यंत तो झाला आणि नंतर मग 7:30 पर्यंत थोडंसं रेस्ट केला आणि परत लागले मी 7:30 ला स्वयंपाकाला। आणि मला जावं लागतं, करेक्ट 9 ला पोहोचावं लागतं ऑफिसमध्ये। 9 वाजता पंच असतो, पण आम्हाला मंथमध्ये 3 वेळेस आम्ही लेटिन जाऊ शकतो, म्हणजे 9:30 पर्यंत जाऊ शकतो 3 वेळेस। तर आज मी लेटिनच जाणार होते कारण माझ्याकडे लेटिन बाकी होता आणि थोडंसं निवांत मला शूट पण करायचं होतं, त्यामुळे वेळ लागणार होता। म्हणून मग लवकर लागले स्वयंपाकाला आणि अगोदर पीठ वगैरे भिजवलं। खुशीला आणि त्यांचं फूड दिलं कारण ते अगोदर उठून बसतात, भूक लागलेली असते त्यांना म्हणून। आणि त्यांना फूड खाताना पाहायला एवढं छान वाटतं, बघतच बसावं वाटतं आणि त्यांचे भांडणं पण खूपच भारी वाटतात। त्यानंतर आज बनणार होती भाजीला बटाट्याची भाजी आणि शिमला मिरचीची भाजी। मग मस्त अशी बनवली आणि तुम्ही म्हणाल की बटाट्याची आणि शिमला मिरचीची भाजी सारखं खातीये, पण एक शिमला मिरची आणि एक बटाटाच राहिलेलं होतं आणि भाजीला दुसरं काही नव्हतं, म्हणून म्हणलं हेच बनवावं आणि काळ्या मसाल्याचीच बनवणार होते। मला सध्या खूप जास्त आवडते काळ्या मसाल्याची भाजी, म्हणून मग तीच बनवली। आणि शेंगदाणे तुम्ही बघितले असतील सुरुवातीला, तर ते शेंगदाणे मी जवळपास मागच्या महिन्यात जेव्हा डीमार्टला गेले होते तेव्हा घेऊन आले होते आणि ते डब्यात तसेच ठेवून दिले। मी शेंगदाणे जास्त वापरत नाही, पण कूट वगैरे लागणार होता मला म्हणून आणले होते आणि त्याच टायमिंगला नेमकं मी घरी गेले अचानक, त्यामुळे मग मी घरून कूट घेऊन आले आणि हे शेंगदाण्यांचं मला लक्षच नाही। त्या दिवशी अचानकच डब्बा बघत होते तर एवढे शेंगदाणे निघाले आणि ज्याला पूर्ण अशा जाळ्या झाल्या होत्या। आता त्याच्यावर काय सोल्युशन असेल, तुमच्याकडे काही सोल्युशन तर तुम्हीच सांगा मला। नंतर मग भाजी वगैरे बनवून झाली, भाजी शिजायला ठेवली आणि चपात्या बनवायला लागले। चपात्या आज मला रात्रीच्या पण बनवून ठेवायच्या होत्या, त्याच्यामुळे मग मी पूर्ण पीठ भिजवलं जास्तच आणि थोडंसं जास्तच झालं। त्यानंतर आज असं झालं की आमचा ब्रेक असतो 12:30 ला लंच ब्रेक, पण थोडंसं काम असल्यामुळे 1:30 ला जेवायला जावं लागलं आणि जेवणाचा टाइम बदलल्यामुळे किंवा लेट झाल्यामुळे जेवणच गेलं नाही। मग मी 4 चपात्या रात्रीसाठी ठेवल्या होत्या। त्यानंतर सकाळची पण 1 चपाती उरली, 5 चपात्या उरल्या आणि त्या मला मग दुसऱ्या दिवशी पण त्याचे कुटके वगैरे करून खावं लागले। आणि तव्यावर हात शेकायला एवढं भारी वाटत होतं थंडीमध्ये, मस्त गरम गरम। खुशी बघा बाहेर बसून मस्त वातावरणाचा आनंद घेते आणि या दोघांना थंडी वाजत नाही का मला हेच कळत नाही। रात्री मस्त दोघं जण फरशीवर झोपतात चक्क डायरेक्टली, म्हणजे त्यांना बघून वाटतं। आणि आमचा फॅन पण फुल चालू असतो कारण मला फॅन लावल्याशिवाय झोपच येत नाही, असं बऱ्याच जणांना होत असेल। आमच्या घरी तर होतं, पप्पा, मी आणि भाऊ आम्हाला फॅन लावल्याशिवाय झोपच येत नाही आणि मम्मी आणि बहिणीला फॅन लागत नाही, असं होतं। नंतर मग टिफिन वगैरे भरला आणि आज शेवटचा चिवडा होता आणि हो, हा चिवडा दिवाळीचाच आहे, आतापर्यंत चालू होता। तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढा जास्त होता तो। आणि हो, काल मी एक रील टाकली होती, शॉर्ट्स मी ब्लॉग टाकला होता, ज्याच्यामध्ये मी निगेटिव्ह कमेंट्स बद्दल बोलले होते। तर बऱ्याच जणांनी मला खूप छान छान कमेंट्स केल्या सपोर्टमध्ये, तर खूप भारी वाटलं, मोटिवेट झाले मी। आणि खरंच त्यांच्या कमेंट्समुळे मला खूप असं थोडंसं वाईट वाटत होतं की लोक असं कसं विचार करू शकतात एखाद्याबद्दल, एखाद्याला फक्त बघून त्यांच्या भाषेवरून कसं जज करू शकतात। खरंच लोकांची मेंटॅलिटी खूप खराब आहे असं मला आता कळतंय। तर मग लगेच साफसफाई पण केली आणि तो कोपरा जो आहे तो बऱ्याच दिवसापासून साफ केला नव्हता आणि मला मस्त आज टाइम होता, त्याच्यामुळे मग तो पण साफ करून घेतला आणि जवळपास 8:15 ते 8:30 पर्यंत माझं सर्व इकडचं काम आवरलं। भांडे पण घासून घेतले, वेळ होता म्हणून। आणि वेळ असला की किती निवांत सर्व कामं होतात, मन लावून सर्व कामं केली जातात, म्हणून खरंच खूप शांत छान वाटतं मनाला। त्यानंतर मग आवरायचं होतं, त्याच्या अगोदर खुशीचं वगैरे लिटर वगैरे असतं तर ते साफ करून जावं लागतं त्यांना दिवसभर घाण करण्यासाठी। खुशी टोनीला पण तुम्ही खूप छान सपोर्ट करताय, तर खूप भारी वाटतंय आणि मला सुद्धा खूप चांगला तुमचा सपोर्ट आहेच, तर खरंच थँक्यू सो मच। बरेच जण क्लिनिंग बद्दल पण बोलताय, तर मला जसं जसं वेळ भेटेल मी तसं तसं क्लिनिंग करत असते। कोणाला काही घाण राहायला आवडत नसतं, स्पेशली मला पण आवडत नाही कारण माझ्या मम्मीला स्वच्छता एकदम पूर्ण स्वच्छ लागतं सर्व काही, तर मम्मीचेच आमच्यामध्ये पण काही गुण आहेत, संस्कार आहेत स्वच्छतेबद्दलचे, बाकीही तर जज करू नका थोड्याशा गोष्टीवरून असं मला वाटतं। मग सर्व काम वगैरे झाले किचन मधली 8:30 पर्यंत आणि मग मी गेले आंघोळीला। बरेच जण विचारत होते तुझा मॉर्निंगचा रुटीन दाखव, त्याच्यामुळेच मी हा रुटीन शेअर करायचं ठरवलं। आणि योगाचं तर तुम्ही कालच्याच व्लॉगमध्ये पाहिलं मागच्या, त्याच्यामुळे मग मी परत शेअर केलं नाही। आणि नाश्त्याला पण भूक खूप लागली होती, पण मी गेले होते दूध आणायला
दूध काही उघडलेलं नव्हतं ते दुकान, त्याच्यामुळे तसंच राहिलं. आणि मग मी ऑफिसमध्येच जाऊन नाश्ता केला. ऑफिसमध्ये एवढा काही चांगला नाश्ता नसतो म्हणून मी घरीच खायचं ठरवलं होतं, पण मग हे असं झालं, दूध नव्हतं, त्याच्यामुळे मग ते माझं राहिलं. नंतर मग स्किन केअर वगैरे केली. आणि भरपूर जण विचारतायत स्किन केअरबद्दल सुद्धा, तर खरंच मी स्किन केअरचा व्हिडिओ बनवू का, माझे जे काही 4 स्टेप स्किन केअर करते त्याच्याबद्दल. तुम्हाला हवा असेल तर मी तोही बनवेल, तर कमेंट करून सांगा जर हवा असेल तर. आणि मी तयार होताना इथे मध्येच टोनी सर आले होते, मध्ये करत होते, आणि त्याला जवळ घेतलं की तो मग लांब करतो, आणि जेव्हा घेत नाही तेव्हा जबरदस्ती येऊन बसतो. आणि रात्री तर त्याला एवढी म्हणजे छान सवय की तो जवळच येऊन झोपतो. खुशी कधीच माझ्या जवळ येऊन झोपत नव्हती स्वतः, पण टोनी अजिबात म्हणजे एक पण दिवस झाला नाही तो आल्यापासून की माझ्याशिवाय झोपला म्हणून. तो दररोज माझ्यासोबतच झोपतोय. आणि सध्या हेअरस्टाईलसाठी आमच्या ऑफिसमध्ये बंद केले मोकळे ठेवायला केस, तर खूप जास्त मला प्रॉब्लेम होते, कारण मला जास्त मी मोकळेच केस ठेवते आणि आता हे असं काही ना काही करावं लागते, तर थोडंफार अडचण येते. बट यस, लवकरच मी शिकेल काही हेअरस्टाईल, तुम्हाला पण दाखवेलच. आणि आता थंडी पण खूप वाढली आहे, त्याच्यामुळे दररोज स्वेटर पण घालून जावं लागते. तर जवळपास 9 वाजता आज माझं आवरलं आणि 9:30 पर्यंत मला जायचं होतं, तर वेळ भरपूर होता, पण मी गेले 9:15 पर्यंतच गेले, 15 मिनिटातच गेले. मला जायचं होतं 9:30 पर्यंत, म्हणजे माझा लेटिन जो होता तो थोडासा वेस्ट गेला. बट इट्स ओके, लवकर जायला पाहिजे, आपलं टाइम टू टाइम फॉलो केलं तर ते चांगलंच आहे. तर हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि पुढचा व्लॉग कोणता बघायला आवडेल तो देखील नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. अँड यस, व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.